नमस्कार. रेखा स्पेशलमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण बनवणार आहोत कुयरीच्या शेंगा. यासाठी मी 250 ग्रॅम कुयरीच्या शेंगा घेतलेल्या आहे. ह्या मी स्वच्छ धुवून घेतल्या. आता यासाठी आपल्याला मसाला लागणार आहे. धने, लसूण, अद्रक, 7 ते 8 मिरच्या, खोबरं, तेजपत्ता, दालचिनी, शहाजिरे, चक्रीफूल, जावेत्री, 4 मिरे, 2 लवंगा, 2 कांदे आणि थोडीशी कोथिंबीर. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तुम्ही कधी या पद्धतीने भाजी बनवली आहे का? तर तुम्ही ह्या पद्धतीने नक्की भाजी बनवा. खूपच टेस्टी होते. चिकन मटनलाही मागे टाकेल अशी आपली ही भाजी तयार होणार आहे. चला तर आता आपण या शेंगा छान उकडून घेणार आहोत. कढईमध्ये मी इकडे पाणी ठेवलेलं आहे. त्यामध्ये आता आपण या शेंगा घालून घेणार आहोत. या 4 ते 5 मिनिट आपल्याला छान उकडून घ्यायचे आहे. मंडईमध्ये गेलात तर तुम्हाला ह्या शेंगा नक्की मिळतील. जरूर तुम्ही करून बघा. शेंगा मी उकडायला ठेवलेल्या आहे. चला आता आपण मसाला बनवून घेऊया. इकडे तवा छान तापलेला आहे. यावरती थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे. आता आपण मसाला छान परतून घेणार आहोत. प्रथम आपण खोबरं टाकून घेऊया. हे आपण छान 2 मिनिट लाल असं भाजून घेणार आहोत. खोबरं मी छान तळून घेतलेलं आहे. आता आपण धने घालून घेऊया. धने देखील आपल्याला 1 मिनिट छान परतून घ्यायचे आहे. यामध्येच आपण लसूण आणि अद्रक टाकून घेऊया. धने देखील आपण छान असे लालसर तळून घेणार आहोत. आपल्याला हा मसाला कमी तेलावरच तळून घ्यायचा आहे. धने, अद्रक आणि लसूण हा छान तळून झालेला आहे. आता आपण यामध्ये गरम मसाला घालून घेऊया. हे देखील आपल्याला 1 मिनिट छान फ्राय करून घ्यायचं आहे. कमी तेलावरच आपल्याला हे सर्व जिन्नस फ्राय करून घ्यायचे आहे. आता आपण हे सर्व काढून घेऊया. आता आपण यामध्ये मिरच्या घालून घेणार आहोत. ह्या देखील 2 मिनिट आपण छान फ्राय करून घेणार आहोत. यावरती असं झाकण वगैरे ठेवून घेऊ शकता तुम्ही, नाहीतर हे अंगावर उडू शकता. मिरच्या बाजूला केल्यानंतर आपण त्यातच थोडासा कांदा घालून घेणार आहोत. कांदा देखील आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. चला तर आता आपण ह्या मिरच्या छान काढून घेऊया. या छान फ्राय झालेल्या आहे. आपल्याला कांदा हा छान लालसर बनवायचा आहे. याला आपल्याला 5 मिनिट लागेल. तोपर्यंत आपण इकडं बाकीचा मसाला काढून घेऊया. मसाला हा छान परतून झालेला आहे. आता आपण हा मिक्सरमध्ये घालून घेऊया. याला आपण थोडंसं पाणी घालून छान बारीक वाटण करून घेणार आहोत. आपल्या शेंगा या छान शिजून झालेल्या आहे. आता आपल्याला यावरील साल काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीनं आपण ही सर्व साल काढून घेणार आहोत. अगदी अलगद आपली ही साल निघते. अशा पद्धतीनं आपण सर्व शेंगावरील साल काढून घेणार आहोत. बघा छान सोलून झालेले आहे. आता आपण यामधील बिया घेणार आहोत. अशा पद्धतीनं आपण हे शेंगाच्या आतील बिया आपल्याला ह्या घ्यायच्या आहे.
आणि आपल्याला याचा गर देखील वापरायचा आहे. यामध्ये एक प्लास्टिकसारखं आवरण असतं, ते आपण काढून घेणार आहोत. अशा पद्धतीनं हे आवरण असतं, हे आपल्याला काढून टाकायचं आहे. आपल्या शेंगा या आपण छान शिजून घेतलेल्या होत्या. त्यामधील आपण गर आणि बिया घेतलेल्या आहे. अशा छान मोठ्या मोठ्या बिया असतात, त्यात खूपच छान लागतात. चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. कांदा, धने, गरम मसाला आपण आता ह्या छान परतून घेऊन बारीक करून घेतलेला आहे. छान आपली पेस्ट तयार झालेली आहे. आता आपण भाजी बनवून घेऊया. इकडे छान कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे. यामध्ये आता आपण बनवून घेतलेला मसाला घालून घेऊया. छान आपल्याला हा मसाला 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचा आहे. यामध्ये सर्व मसाले घातलेले आहे, त्यामुळे आता आपल्याला वेगळा मसाला घालायची गरज नाही. छान परतून घेऊया आणि यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालून घेणार आहोत. मसाला हा छान परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये गरम करून घेतलेलं 1 ग्लास पाणी घालणार आहोत. प्रथम आपण हे पाणी घालून घेऊया. याला छान उकळी आली की आपल्याला या शेंगा त्यामध्ये घालून घ्यायच्या आहे. आपल्या भाजीला छान उकळी आलेले आहे. आता आपण यामध्ये शेंगा घालून घेणार आहोत. मिक्स करून घेऊया छान. यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. कोथिंबीर. आता आपण हे 2 ते 3 मिनिट छान या भाजीला शिजून देणार आहोत. चला तर मैत्रिणींनो, छान आपली भाजी तयार झालेली आहे. खूपच सुंदर वास सुटलेला आहे. तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकतात. खूपच सुंदर लागते. चिकन मटनलाही मागे टाकेल अशी आपली भाजी तयार झालेली आहे. चला तर आता आपण ही भाजी एका बाउलमध्ये काढून घेऊया. चला तर मैत्रिणींनो, तयार झाली आपली अगदी चमचमीत अशी कुयरीच्या शेंगाची भाजी. तुम्ही देखील नक्की करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट करून नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.